बीएमसी निवडणुकीसाठी महायुतीच्या जागा वाटपाचा मुहूर्त आता ठरलाय। मुंबईसाठी पुढील 2 दिवसात जागा वाटपासाठी पहिली बैठक पार पडणार आहे। भाजपकडून 4 तर शिवसेनेकडून 6 नेते वाटाघाटी करणार असल्याची माहिती मिळते। तर दुसरीकडे मुंबईमध्ये महायुतीत शिवसेना 125 जागा लढण्यावर आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। कोर कमिटीच्या बैठकीत 125 जागांवर चर्चा झाल्याची माहिती TV9 मराठीला सूत्रांनी दिली आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। शिंदेंनी अमित शहांना खिशात घातल्याचं दिसतंय असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत। एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील असं वाटतंय असंही आंबेडकरांनी म्हटलंय। तर माझा नेता मुख्यमंत्री होत असल्यास आनंदच, देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होतील असं यावर अब्दुल सत्तारांनी म्हटलंय। तर दुसऱ्या पक्षाचा मुख्यमंत्री होणं सध्या तरी शक्य नाही असा पलटवार यावर मुनगंटीवारांनी केलाय। एकनाथ शिंदे यांनी अमित शहालाच स्वतःच्या खिशामध्ये घातले असं त्या ठिकाणी दिसतंय। एकनाथ शिंदे यांची किमया आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय की बीजेपीला एकनाथ शिंदेंचा शिवसेनेबरोबर युती करून लढणार अशी असणाऱ्या बातम्या आता यायला लागल्या। या युतीवरनं असणारं एकंदरीत दिसतंय की महिन्या 2 महिन्यामध्ये एकनाथ शिंदे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत आहेत का? नाही, खरं म्हणजे प्रकाशरावजी आंबेडकर साहेब जे बोलले ते काळाची गरज आहे आणि माझा नेता मुख्यमंत्री होत असेल तर त्यांच्या तोंडात तर मी पेढा टाकायला पाहिजे, त्यांचे आभार मानायला पाहिजे। जे बोलतात त्यांना कुठेतरी काही ना काहीतरी समजत असेल म्हणून ते बोलू लागले। भारतीय जनता पार्टीचे 137, 132 आणि आम्हाला पाठिंबा देणारे 5, 137 आमदार असताना मुख्यमंत्री भाजपचाच असेल, दुसऱ्या पक्षाचा मुख्यमंत्री आता तरी शक्य वाटत नाही। हा त्यांचा अंतर्गत विषय आहे, कारण शेवटी राज्याचा मुख्यमंत्री ए झालं का बी झालं प्रश्न सुटत नाही ना। आजही कष्टकरी शेतकऱ्यांसाठी या अधिवेशनामध्ये आपण जर विचार केला तर काय घोषणा झाली? घोषणा काय झाली म्हणजे वरती तर परिषदामध्ये स्पर्धा लागलेली आहेत की मुख्यमंत्री घोषणा करणार का उपमुख्यमंत्री घोषणा करणार। काल तर एक घोषणा 2-2 वेळा झाल्या। या स्पर्धा जी लागलेली आहे मुंबई महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून वेगवेगळ्या घोषणा, वेगवेगळ्या ज्या म्हणजे बोलतो ना कधी कधी माणसाचा चेहरा बदलायचा तर काय करायचं, इकडचा भांग तिकडे करायचं, असेच निर्णय घेण्याचं काम किंवा जाहीर करण्याचं काम या महायुतीने केलेलं। आणि आता बातमी एका मोठ्या दाव्याची। 19 डिसेंबरला देशाच्या राजकारणात मोठी घडामोड घडणार असल्याचं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हणत दावा केलाय। कदाचित भारताचा पंतप्रधानही बदलून मराठी माणूस पंतप्रधानपदी विराजमान होणार असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले। शिवाय इस्रायलच्या गुप्तहेरानं केलेल्या स्टिंग ऑपरेशनमुळे अनेक जण अडचणीत येणार असल्याची शक्यता पृथ्वीराज चव्हाणांनी वर्तवली आहे। मी एक छोटासा ट्विट केला। मी म्हटलं की कदाचित महिनाभरात मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होईल। माझा इशारा होता 19 डिसेंबरला। अमेरिकेत संसदेने कायदा केलेला आहे आणि कायद्यामध्ये असं म्हटलेलं आहे की अमेरिकेत एप्स्टीन नावाचा एक माणूस होता, इस्रायलचा गुप्तहेर होता, विविध प्रासादामध्ये मोठ्या मोठ्या हिमल्यामध्ये बंगल्यामध्ये सगळे कॅमेरे ठेवून व्हिडिओ करून सगळ्या बड्या मोठ्या लोकांची छायाचित्रण केलेली आहे। ती सगळी छायाचित्रणं, ते सगळे फोटोग्राफ अमेरिकन संसद कायदा करून एका महिन्याच्या आत म्हणजे 19 डिसेंबरला जाहीर करणार आहे। विदेशी षडयंत्राचा हा एक अप्रत्यक्ष भाग आहे। अमेरिकेमध्ये कुठेतरी काहीतरी पेपर सबमिट होणार आहे आणि त्या पेपरच्या आधारावर देशाचे पंतप्रधान जाणार। म्हणजे अमेरिकेने षडयंत्र करायचं, तिथं काहीतरी घटना घडवायच्या आणि त्या आधारावर काँग्रेसनी माननीय मोदीजी सारखा एक सक्षम नेता ज्यांनी स्वतःला देश सेवेसाठी अर्पण केलं, वारंवार त्यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसनी वाटेल ते आरोप केल्यावर निवडणुका जिंकल्यानंतर आता हे नवीन त्यांनी अमेरिकेच्या षडयंत्राचा पार्ट काँग्रेस होते आहे का प्रश्नचिन्ह, शंका यावी असं ते वागत आहे। एवढ्या वरिष्ठ नेत्याने, माजी मुख्यमंत्र्याने इतकं बालिश विधान करावं, ज्यांचं स्वतः कराडमध्ये राजकीय बूड स्थिर नाही, ज्यांना कराडमधल्या जनतेला आणि जनतेतनं कोणी विचारत नाही, त्याने देशाच्या राजकारणावर आणि पंतप्रधानावर बोलावं, हा मला वाटतं डिसेंबर महिना आहे या वर्षाचा बिगेस्ट जोक म्हणजे पृथ्वीराज चव्हाण। पृथ्वीराज चव्हाण आता काय म्हणाले त्याच्याकडे मला काय बोलायचं नाही आहे, कारण कसं आहे की पृथ्वीराज बाबांना पण आता निवडणूक हरल्यापासून काही स्वप्न पडायला लागली, त्यामुळे त्यांचं स्वप्न त्यांना मुबारक आहे।
देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी अतिशय उत्तम पद्धतीने काम करतायत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वास्थ्य से मजबूत है आणि अतिशय चांगले निर्णय राष्ट्रीय पातळीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर घेत आहेत. त्यामुळे 2029 पर्यंत माननीय मोदीजींच्याच नेतृत्वात हे सरकार चालेल आणि 29च्या पुढे देखील मोदीजींच्या नेतृत्वात हे सरकार चालेल. सर ते बघा, त्यांचा संबंध राष्ट्रीय स्तरावरती ते केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत. अनेक गोष्टी जे बोलत असताना त्यांच्यातली काही अधिक माहिती त्यांच्याकडे असतात, कारण राष्ट्रीय स्तरावरती काय गोष्टी आणि घडामोडी चाललेले हे त्यांना फार बारकाईने त्यांचा अभ्यास आहे आणि ते राज्याचे मुख्यमंत्री देखील राहिलेले आहेत. अर्थात त्यांच्याकडची काय माहिती आहे ही काय आमच्याबरोबर चर्चा न झाल्यामुळे त्याच्याबद्दल बोलणं उचित होणार नाही. परंतु एक ज्येष्ठ नेते ज्यावेळी बोलतात त्यावेळी काही ना काहीतरी त्याचा अर्थ असावा असं मला वाटतं. थोडा पेशन्स यावा लागेल. डेट काही फिक्स नाही आणि कोर्टामध्ये कोर्टच तारीख देतो, तर आपण बोललेल्या तारखेला काय फार महत्त्व देण्याची गरज नाही. पण एक लक्षात घ्या की देशामध्ये काहीतरी होणार आणि जे काही होत आहे ते कळेल तुम्हाला. पण नक्की कुठे ना कुठेतरी एक मोठी घटना समोर येईल आणि त्यातून म्हणजे मला वाटतं की देशाच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं वातावरण होईल. आता बघा, यावर फार मोठा वेगळा विषय आहे, ह्या 1-2 मिनिटात सांगता येणार नाही. पृथ्वीराज बाबा जे म्हटलंय त्याप्रमाणे, त्यामुळं मी आत्ता बोलणार नाही. जरा 2-3 महिने 2 महिने बघा, 2 महिन्यात काय देशामध्ये घडतंय, ते कुठून घडतंय ते बाबांना माहीत आहे, मला पण थोडी कल्पना आहे. पण आता त्यावर अधिक बोलणं आजच्या वेळेला उचित होणार नाही. पण काहीतरी घडतंय एवढं मात्र